दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र आगरवाडगाव जुने तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील स्थान पोथी अनुक्रमांक 88 मधील स्थान वंदन करत आहोत. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ दुर्मिळ स्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्व सद्भक्तांनो, आपण खडकुली येथील अनेक स्थान वंदन केलेले आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण जे गंगेच्या उत्तर भागातील काही स्थाने आहेत ते वंदन करणार आहोत. त्यातील पहिले जे स्थान आहे ते आगरवाडगाव येथे जुने आगरवाडगाव आहे. इथून किती किलोमीटर होतं दादा? 11 किलोमीटर. आणि आगरवाडगाव पासून 3 किलोमीटर अंतरावर वडगावची 2 स्थाने आहेत. चला आपण ते प्रथम वंदन करूया आणि या भागामध्ये जे जे काही स्थान आहे ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. खंडाळा या ठिकाणी आलो आणि इथे अनेक सद्भक्त गावातील काही मुलं मला भेटले आणि तेही खूप आनंदी झाले. या स्थानाला जाण्याचा मार्ग संभाजीनगर अहमदनगर मार्गावर प्रवरा संगम दरम्यान भेंडाळा हे गाव आहे. तेथून नवे गळनिंब आगरवाडगाव नवे येथे जावे. तेथून धनगरपट्टी वस्ती येथे जावे. तेथून जुने आगरवाडगाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. जुने गळनिंब ते धनगरपट्टी वस्ती 9 किलोमीटर अंतरावर आहे. आगरवाडगावचे स्थान दिसले का कोणाला? दंडोत प्रणाम सर. आज धनगरपट्टा येथील श्री क्षेत्र आगरवाडगाव येथील 2 स्थान वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. अनेक भक्तगण सध्या या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण देखील हे जे स्थान आहे सध्या पाण्याच्या आतमध्ये आहे. इथूनच आपण सध्या स्थान वंदन करत आहोत. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.
प्रार्थना करत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री क्षेत्र आगर वाडगाव येथील स्थानावरती मी आलोय. स्थान वंदन केलेलं आहे. इथं विडा वगैरे वाहिलेला आहे. या ठिकाणी हवा खूप सुटलेली आहे. हे जे आहे वस्ती स्थान आपण सध्या वंदन केलेलं आहे आणि जवळच जे आसन स्थान आहे आपण तिथे जात आहोत. या स्थानाचं स्थान वंदन केलेलं आहे. आता हे प्रत्यक्ष स्थान कसं आहे मी हे तुम्हाला दाखवतो. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथाच्या दुर्मिळ स्थानदर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. आज श्री क्षेत्र आगर वाडगाव जुने तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील स्थानावरती आपण आलेलो आहोत. या खडकुली परिसरामध्ये हे स्थान आहे. जी गंगा आहे गोदावरी जायकवाडी धरण आहे त्याच्या उत्तर बाजूचे काही स्थान आहेत ते आपण वंदन करत आहोत. याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक दक्षिण भाग म्हणजे गंगेच्या पलीकडे तिकडे आपले 4 स्थान आहेत. टोटल तसे 5 आहेत. आणि या साईडला जे आहे खडकुली अधिक हे 2 स्थान आपल्याला हे स्थान वंदन करायला मिळतात. अनेक अतिशय दुर्मिळ काही स्थान आहेत. 2019 साली कोणी आलं होतं? तुम्ही आले होते. वा, आनंद वाटला की अशा दुर्मिळ ठिकाणी तुम्ही आले होते आणि स्थान वंदन तुम्ही केलेलं होतं. हे जुनं जे काही आगर वाडगाव आहे ते मुळात जे गाव आहे तिथे वरती दिसतं ना ते पुरातन गाव तिथे होतं. आणखी बरेचसे वास्तू तिथं पडलेले आहेत. दगड शिळा जुने घर ते जे आहे याचं मंदिर आहे शिवाचं मंदिर आहे ते असं जर पडकं आहे. मी सगळीकडे भ्रमंती केलेली आहे. स्थानांची माहिती. एक आसन स्थान. हे स्थान आगर वाडगावच्या जे आज ओस पडलेले आहे त्याच्या दक्षिणेस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे धाबे होते. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात सुरेगावहून आगर वाडगावला आले. त्यांना येथे आसन झाले. या ठिकाणी मुक्काम करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु एक इसम एक मेंढरू घेऊन देवतेला बळी देण्यासाठी येथे घेऊन आला. त्यामुळे सर्वज्ञांनी येथून प्रस्थान केले. उत्तरार्ध लीळा 316 स्थानपोथी. स्थान क्रमांक 2 वस्ती स्थान. हे स्थान आसन स्थानाच्या दक्षिणेस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंहाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. या स्थानाची लीळा. जोगेश्वरीच्या धाब्यामधून हिंसा निमित्ते प्रस्थान केल्यावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू येथे आले. त्यांचा या ठिकाणी 1 रात्र मुक्काम झाला. उत्तरार्ध लीळा 316 स्थानपोथी. स्थान क्रमांक 3 परिसर स्थान. हे स्थान वस्ती स्थानाच्या आग्नेयेस आहे. स्थानपोथी. अनुपलब्ध स्थाने. कुठे? नाही इथेच याच्यामध्ये परिसर स्थान आहे. 3ऱ्या नंबरचं आहे. आणि याच्या ठिकाणी जे आहे काही अनुपलब्ध स्थान दाखवलेले आहे. नरसिंहाच्या पटीशाळेवरील आसन स्थान या परिसरामध्ये आहे. बरेचसे इथे JCB वगैरे लावून उकरलेलं होतं पण ते सापडलं नाही पाण्यामध्ये. मागच्या वेळेस मी आलो होतो. त्याच्यानंतर मेंढखडकी आसन स्थान तेही आहे इकडे पाण्यामध्ये आहे. अशा पद्धतीने सांगितलंय. आगर वडगावची एकूण 5 स्थाने आहेत. तर हे दुर्मिळ योग आहे. सर्व सद्भक्तांनो, या स्थानावर मी फक्त 3 दिवसापूर्वी आलेलो होतो. आमच्या बरोबर संत महंत होते आणि तिथे जे लांब गाड्या दाखवतात त्यावेळेस ते सांगत होते गुरुजी आपल्याला तिकडे जाता येणार नाही. मग तिथूनच स्थान वंदन केलं आणि
होऊन गेले, पण मी एक व्रत घेतलेलं आहे. स्थान जर दिसत असेल तेही लोकांना परिपूर्ण दिसावं, स्थान वंदन करावं. अनेक संत महात्मे आहेत, अनेक तपस्विनी आहेत, काही वृद्ध लोक आहेत, काही मुलं आहेत, त्यांना या स्थानाचं दर्शन घडत नाही. म्हणून मला एक तळमळ आहे, हे स्थान वंदन करावं, प्रत्यक्ष या स्थानावर त्यांना स्थान वंदनाचा अनुभव यावा आणि तेथील लीळा देखील त्यांनी श्रवण करावी. या उद्देशाने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांच्या प्रेरणेने अखंड महाराष्ट्रभर माझी ही भ्रमंती चालू असते आणि हे सर्व तुम्ही प्रेरणा मला देत असतात. सर्व सद्भक्तांनो, लीळा सांगण्यासाठी अधिकार जो आहे संत महंत सांगतात, पण थोडीशी माहिती व्हावी म्हणून स्थान जे काही पोथी आहे त्याचा आधार घेऊन इथल्या सद्भक्तांना मी सांगितलेली आहे. हे जे सद्भक्त आहे नागपूरवरून आलेले आहे आणि इथून पुढे तुम्ही आता दक्षिण भागाकडे जे आहे प्रवरा संघामध्ये आपले 5 स्थान आहे, तेही आपण सर्वांनी वंदन करावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. प्रणाम. आज अतिशय सिनेमॅटिक पद्धतीने ज्यांनी शूटिंग केली, नाव दादा रोहित सुखधान.
रोहित दादा सुखदान आज आम्ही आगर वडगावच्या स्थानावरती आहे आणि अतिशय आनंदपूर्वक त्यांनी शूटिंग केलेली आहे. रोहित, आज कसं वाटलं माझ्या बरोबर तुम्हाला? एकदम छान वाटलं तुम्हाला भेटून. खूप भारी वाटतंय आज. म्हणजे कसं दिवस म्हणजे आज एकदम आनंददायी झाला आहे माझा. आणि अशी ही भेट असते ती दुर्मिळ असते आणि आज आपली रोहितची भेट झालेली आहे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आज श्री क्षेत्र आगर वाडगाव येथे मी आलोय. बोट येत आहे का? हा. आणि या स्थानावर जवळपास मी 2-3 तासापासून या ठिकाणी आहे. या ठिकाणी बापश्वीराज बाबा येळमकर या ठिकाणी आहेत. इथली ते सेवा वगैरे करत असतात. अनेक सद्भक्त सध्या या ठिकाणी येतात आणि हे आगर वाडगाव या ठिकाणी असतात आणि या स्थानावरती आलेले आहेत. बाबा, काय कार्य चालू आहे तुमचं इथं? हा 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 उपहार ते सर्व चालू असतं. किती वाजेपर्यंत असतं इथे? संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. बऱ्याच वेळेस आपण स्थानाला जातो आणि अनेक प्रश्न आपल्याला घडत असतात. या ठिकाणी मध्ये थोडासा पाऊस होता आणि या ठिकाणी चिखलामध्ये गाडी फसलेली होती. या ठिकाणी रोहित दादा सध्या गाडी आपली जी आहे साफ करतायत. वडगावमधलं चिखल कशा पद्धतीने काढला? जी दोरी होती हा चिखल जो होता थोडा इथं अडकलेला होता. हा दोरी आपण मागच्या साईडला इथं बांधली. तर
बांधीन गाडी चालू करून थोडी पुढे घेतली, दोन्ही अशी फिरून समोर आली, गुतलेलं चिखल पूर्ण पुढे निघून आला. आता पूर्ण मोकळं झालं का ते? चिखल इथं गुतलेलं होतं, त्याच्यामुळे आपलं टायर बर बर बर. बंद झालं होतं, चेक हा. झालं होतं, आता पूर्ण निघालं ना ते आता? पूर्ण निघालं, ओके ओके ओके. अडकून पूर्ण निघून गेलं. चालेल.